हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज तुषार गर्जे अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ फ्रॉम विद्यार्जन सायन्स अकॅडमी. आज आपण बिटसॅट ह्या एंट्रन्स एक्झामबद्दल डिस्कस करणार आहोत. तर बिटसॅट म्हणजे काय? जसं की आता बिटसॅट हे बऱ्याच स्टुडंट्सनी नाव ऐकलं असेल, परंतु त्याची एक्झॅक्ट डिटेल्स तुमच्याकडे आहे का? जसं की हे जे ॲप्लिकेशन्स फॉर्म कधी येतात, ह्याची एक्झाम डेट कधी असते, ही एक्झाम वर्षातून एकदा होते की दोनदा होते, ह्याचा सिलेबस काय आहे, ह्याच्यामध्ये सब्जेक्ट्स कोणकोणते आहेत, ठीक आहे, ह्याची मार्किंग सिस्टम निगेटिव्ह आहे की कशी आहे, ह्याच्याच व्यतिरिक्त हे कोणकोणते प्रोग्राम्स ऑफर करतात, ऑल इंडियामध्ये ह्यांचे इन्स्टिट्यूट्स किती आणि कुठे आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सो बिटसॅट जर मला थोडक्यात सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगतो की बिटसॅट म्हणजे इज अ बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स एज्युकेशन ॲडमिशन टेस्ट. बिटसॅट इज द वन ऑफ द बेस्ट युनिव्हर्सिटी इन इंडिया and it provides the high quality of education and strong industrial oriented curriculum. बिटसॅट ही जी आहे एक्झाम इट्स वन ऑफ द प्रेस्टिजियस इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम इन इंडिया. आता हे कोणकोणते प्रोग्राम ऑफर करतात? तर हे ऑफर करतात बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, मास्टर ऑफ सायन्स अँड बॅचलर ऑफ फार्मसी. ह्याच्याच सोबत दे ऑल्सो प्रोव्हाइड द 5 year कोर्स. तो कोणता कोर्स? ड्युअल डिग्री कोर्स. हे सुद्धा ते प्रोव्हाइड करतात. ह्याचे पण आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पुढे घेणार आहोत की ते कसं प्रोव्हाइड करतात, कोणत्या प्रोग्रामसाठी करतात, एव्हरीथिंग. ओके. ह्याच्यात व्यतिरिक्त जे फार्मसीचे स्टुडंट्स आहेत त्यांना मी सांगू इच्छितो किंवा ज्यांना करिअर करायचं आहे बॅचलर ऑफ फार्मसीमध्ये, औषध निर्माणशास्त्रामध्ये, त्यांना मी सांगू इच्छितो की फार्मसीसाठी बिट्स पिलानी इज रिनोन्ड इन्स्टिट्यूट इन इंडिया अँड अब्रॉड अँड ऑल्सो इट प्रोव्हाइड्स द हाय और टॉप टायर एज्युकेशन इन फार्मसी. ओके. आता तुम्ही म्हणताल सर मग बिट्स पिलानी किंवा बिटसॅट ह्याच्यामध्ये मी ॲडमिशन का घ्यावं ॲज कम्पेअर्ड टू द अदर इन्स्टिट्यूट्स? तर तुम्हाला एक छोटीशी त्यांची पॉलिसी सांगतो. द बिटसॅट हॅविंग द नो अटेंडन्स पॉलिसी. ओके. तर नो अटेंडन्स पॉलिसी का बरं आहे? बिकॉज रॅदर ते त्याच्यापेक्षा ते फोकस करतात ऑन रिसर्च, इंडस्ट्रियल इंटर्नशिप आणि पर्सनल प्रोजेक्ट्स. ह्याच्यावरती ते मोर फोकस करतात. ओके. ह्याच्यासोबतच बिट्स पिलानीचे जे फॅकल्टी मेंबर्स आहेत ते ऑफन हॅव द PhDs फ्रॉम ग्लोबल युनिव्हर्सिटीज. ओके. तर आपण हळूहळू ह्या सगळ्या गोष्टींची आपण माहिती इन डिटेलमध्ये घेऊयात. ओके. तर जसं मी बोललो बिटसॅट बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स ॲडमिशन टेस्ट. ठीक आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्याचे 3 कॅम्पस किंवा 3 इन्स्टिट्यूट्स आहे, आपण असं बोलू शकतो. एक आहे पिलानी, हैदराबाद आणि गोवा. ओके. त्यानंतर कोणकोणते प्रोग्राम्स ऑफर करता? BE, B.Pharm अँड MSc. ठीक आहे. आता ह्यानंतर आपण बघणार आहोत ह्याच्या की डेट्स. ठीक आहे. ह्याच्या की डेट्स आणि शेड्यूल काय काय आणि कसं कसं असतं. तर ह्यांचे वर्षातून 2दा एक्झाम होते, सेशन 1 आणि सेशन 2. ठीक आहे. आता ह्याच्या सेशन 1 सेशन 2 मध्ये काय डिफरन्स आहे? तर डिफरन्स काहीच नाही. एव्हरीथिंग इज सेम. सिलेबस सेम आहे, मार्किंग सिस्टम सेम आहे, सगळं काही सेम आहे. या 2दा एक्झाम घेण्याचं कारण की ज्यांनी सेशन 1 मिस केला ते सेशन 2 देऊ शकतात. ठीक आहे. किंवा ज्यांनी सेशन 1 दिला आहे पण त्यांना वाटते की मी अजून स्कोअर इम्प्रूव्ह करू शकतो, ते सेशन 2 परत देऊ शकतात. ओके. आणि त्या दोन्ही सेशनपैकी जो बेस्ट स्कोअर असेल तो ॲडमिशनसाठी ग्राह्य धरला जाईल. ठीक आहे. मग बघूयात आपण यांचे डेट्स कशा आहेत. आता सेशन 1 जे आहे ह्याचे ॲप्लिकेशन्स ओपन होतात 3rd week ऑफ जानेवारी 2025. आता येणाऱ्या जानेवारीमध्ये 3rd weekमध्ये टेंटेटिव्ह डेट्स आहेत त्या ह्याचे ॲप्लिकेशन्स फॉर्म येतील. ठीक आहे. त्यानंतर सेशन 1चीच जर तुम्ही एक्झाम डेट आणि ॲडमिट कार्ड बघितले, कधी येतात ॲडमिट कार्ड आणि एक्झाम डेट एकाच मंथमध्ये होतात, तर May 25 मध्ये ह्याची एक्झाम होऊन जाते. ठीक आहे. त्यानंतर ह्याचा रिझल्ट सेशन 1चा रिझल्ट हा येतो जूनमध्ये. ठीक आहे. त्याच ठिकाणी जर तुम्ही सेशन 2 साठी बघितलं तर ह्याचे ॲप्लिकेशन्स फॉर्म निघतात 4th week ऑफ May ऑफ 2025. ठीक आहे. आणि ह्याचे एक्झाम होते जूनमध्ये. ठीक आहे. आणि ह्याचा रिझल्ट येतो सेशन 2चा जुलैमध्ये. तुम्ही जर बघितलं तर फर्स्ट सेशनचा रिझल्ट हा जूनमध्ये येतो जेव्हा तुम्ही सेशन 2ची एक्झाम देणार असताना, आणि सेशन 2चा रिझल्ट हा जुलैमध्ये येतो. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. ठीक आहे. ह्याचा आपण आता एक्झाम हायलाइट्स बघूयात. एक्झाम डिटेलमध्ये ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. ठीक आहे. ऑनलाईन एक्झाम होते कॉम्प्युटरवरती. 3 hours ऑफ ड्युरेशन, 3 तासाची एक्झाम होणार आहे. ठीक आहे. आता 3 तासाची एक्झाम होणार आहे. मग ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स किती आहेत?
तो 130 MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनची एक्झाम असणार आहे. 390 मार्क्सची, म्हणजे एक क्वेश्चन 3 मार्क्ससाठी आहे. ओके. त्याचसोबत ॲप्लिकेशन डिटेल जर बघायला गेलं तर ऑनलाईन ॲप्लिकेशन हे जे असतं, ॲप्लिकेशन फी साधारणतः 3400 रुपये बॉईजसाठी, 2900 रुपये गर्ल्स. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं किती स्टुडंट्स एक्झाम देतात वर्षामध्ये, तर 3 लाख स्टुडंट्स गिव्ह द एक्झाम. ठीक आहे, होल इयरमध्ये. सोबतच ही एक्झाम 61 सेंटर्समध्ये कंडक्ट होते ऑल ओव्हर इंडिया. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. आता आपण बघणार आहोत इलिजिबिलिटी क्रायटेरिया, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. ठीक आहे. जनरल इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर तुम्ही बघितलं तर 12th पास. ठीक आहे, 12वी झालेली पाहिजे किंवा 12वीला IPED स्टुडंट हवा. ओके. सब्जेक्ट कोणकोणते कंपल्सरी आहेत? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ हे सब्जेक्ट असायला हवेत. सोबतच मिनिमम मार्क्स 75% ॲग्रिगेट्स इन अ फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथ आणि 60% इन इच सब्जेक्ट. ठीक आहे, म्हणजे ॲग्रिगेट जे आहे ते फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथचं 75% असायला हवं आणि इच सब्जेक्टमध्ये 60% असायला हवेत, तरच तुम्ही एंट्रन्स एक्झाम देऊ शकतात. त्यानंतर जर तुम्हाला बी फार्मसी, बॅचलर ऑफ फार्मसीची एक्झाम, त्यासाठी एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे, तर तुमच्यासाठी सब्जेक्ट फक्त काय असेल? फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. मॅथच्या ऐवजी तुमचा सब्जेक्ट कोणता येणार? बायोलॉजी येणार. तुमचं मिनिमम मार्कचा क्रायटेरिया सुद्धा सेमच असणार, इथं पण मॅथच्या ऐवजी बायो येणार फक्त. ठीक आहे. ॲग्रिगेट तुमचं होणार PCB ग्रुपचं 75% आणि 60% इन इच सब्जेक्ट. ओके. ॲडिशनल क्रायटेरिया काय आहे? तर ही एक्झाम कोण देऊ शकतं? फक्त 2025ला जे IPED आहेत किंवा जे ऑलरेडी 12वी ज्यांनी पास केली आहे 2024ला. ठीक आहे, असे स्टुडंट ही एक्झाम देऊ शकतात. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे, आपण नेक्स्ट स्लाइडकडे जाऊया. यानंतर आहे एक्झाम पॅटर्न. एक्झाम पॅटर्न जर आपण बघितला तर 4 सेक्शनमध्ये हा एक्झाम आहे. ठीक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, लॉजिकल रिझनिंग, बायो और मॅथ. ठीक आहे. इथं तुम्ही बघितलं तर इंग्लिश आणि लॉजिकल रिझनिंग हे वाढलेलं आहे. ठीक आहे. हे जर तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन्स जर बघितले तर फिजिक्ससाठी 30 क्वेश्चन्स आहेत, केमिस्ट्रीसाठी सुद्धा 30 आहेत, इंग्लिशसाठी 10 क्वेश्चन्स आहेत, लॉजिकल रिझनिंगसाठी 20 क्वेश्चन्स, बायो किंवा मॅथ त्याच्यासाठी 40 क्वेश्चन्स. ठीक आहे. एक क्वेश्चन हा तुमचा 3 मार्कला असणार आहे, 3 मार्क्स फॉर इच करेक्ट आन्सर आणि 1 मार्क डिडक्टेड फॉर इच इनकरेक्ट आन्सर, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा तुम्हाला इथे आहे. ठीक आहे. तर जर ह्याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर 130 क्वेश्चन्स होतात. किती मार्क्सला? 3 मार्कला एक क्वेश्चन, म्हणजे किती? 390 मार्क्स. 390 मार्क्सला हा तुमचा टोटल पेपर असणार आहे 130 MCQचा. ठीक आहे. बोनस क्वेश्चन्स, आता हे मे बी बऱ्याच स्टुडंट्सनी माहीत नसेल, तर मी थोडक्यात सांगतो की बोनस क्वेश्चन ह्याच्यामध्ये एक असं आहे की आफ्टर कम्प्लिटिंग द पेपर स्टुडंट्स आर गिवन अन ऑप्शन टू अटेम्प्ट 12 ॲडिशनल बोनस क्वेश्चन्स फॉर एक्स्ट्रा मार्क्स. ठीक आहे. ज्यांनी पेपर पूर्ण अटेम्प्ट केला आहे ते 12 बोनस क्वेश्चन्स हे अटेम्प्ट करू शकतात. ही स्टुडंटची चॉईस आहे, त्यांना करायची आहेत की नाही. पण ह्याच्यामध्ये एक क्रायटेरिया आहे. तर क्रायटेरिया काय आहे? पहिला क्रायटेरिया आहे तर मस्ट कंप्लीट ऑल 130 क्वेश्चन्स विथ और विदाउट अटेम्प्टिंग देम करेक्टली. ओके, लक्षात येतं? म्हणजे तुमचे हे ऑल 130 क्वेश्चन्स हे अटेम्प्ट झालेले हवेत विथ और विदाउट अटेम्प्टिंग द करेक्टली. म्हणजे तुम्ही ते करेक्ट असो की इनकरेक्ट असो, पण तुम्ही ते अटेम्प्ट करायला हवे. पूर्ण 130 क्वेश्चन जर तुम्ही अटेम्प्ट केले असेल तरच तुम्हाला पुढचे 12 क्वेश्चन्स हे बोनसमध्ये सॉल्व्ह करायला भेटणार आहेत. ठीक आहे. सोबतच जर तुम्ही आता ठरवलं की तुम्ही 130 क्वेश्चन पूर्ण अटेम्प्ट केले आणि आता तुम्हाला समोरचे 12 क्वेश्चन द्यायचे आहेत, तुम्ही असं ठरवलं आणि तुम्ही त्या ऑप्शनला क्लिक केलं, तर वन्स यू ऑप्शन फॉर बोनस क्वेश्चन्स यू कॅन नॉट गो बॅक टू रिव्ह्यू और मॉडिफाय द ओरिजिनल 130 क्वेश्चन्स. म्हणजे त्यानंतर तुम्हाला हे 130 क्वेश्चन हे सबमिट होऊन जाणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही करता येणार नाही, नाही मॉडिफिकेशन नाही रिव्ह्यू. ओके. अशा प्रकारे हे दोन सगळ्यात महत्त्वाचे ह्याचे क्रायटेरिया आहेत. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे तर टोटल 12 क्वेश्चन्स असतात, त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन्स हे फ्रॉम फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ और बायो. मॅथ किंवा बायो हे डिपेंड. ठीक आहे, तुमच्या सब्जेक्टनुसार. आणि लॉजिकल रिझनिंग आणि इंग्लिश ह्याच्यामधून पण एकाच सब्जेक्टवरती 3 क्वेश्चन येणार. म्हणजे टोटल जर तुम्ही बघितलं 3, 3, 6, 3, 9 आणि 3, 12 अशा प्रकारे हे 12 क्वेश्चन्स येतात. याच्यामध्ये मार्किंग ही सेम राहते. 3 मार्क करेक्ट आन्सरसाठी, 1 मार्क विल बी डिडक्टेड फॉर इनकरेक्ट आन्सर. ह्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट टाईम भेटणार आहे का? महत्त्वाचा पॉईंट राहिला. याच्यासाठी तुम्हाला सेपरेट टाईम नाही आहे. तुमचा जो एक्झाम टाईम आहे ना त्याच टाईममध्ये जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असेल तर करू शकतात विथ दिस क्रायटेरियाज. ओके. नेक्स्ट स्लाइडवरती आपण जाऊया.
आता आपण एक सिलेबस ओव्हरव्ह्यू घेऊयात. ठीक आहे, इथं खूप शॉर्टमध्ये मी लिहिलं आहे, कारण की इथे म्हणजे खूप साऱ्या स्लाइड्स आपल्या लागलेल्या असतात सिलेबससाठी. त्यासाठी मी सेपरेट PDF केलेली आहे सिलेबसची. तुम्ही जर कमेंट डाऊन केलं किंवा मग आपल्या विद्यार्जन सायन्स अकॅडमीला जर रीच आउट केलं, ठीक आहे, व्हाया मेल असेल किंवा व्हाया कॉलिंग असेल, गुगलवरती जरी टाकलं तरी येऊन जाईल. आपले कॉन्टॅक्ट नंबर यूट्यूबवरती पण आहे, तर तिथून तुम्ही कनेक्ट करू शकता. ओके. तर फिजिक्ससाठी जर तुम्ही बघितलं तर युनिट्स अँड मेजरमेंट, कायनेमॅटिक्स, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, वर्क अँड एनर्जी, रोटेशनल मोशन, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हा 11वी-12वीचा सिलेबस आहे. ठीक आहे, NCERTचा. सोबतच केमिस्ट्रीसाठी स्टेट्स ऑफ मॅटर, ॲटॉमिक स्ट्रक्चर, पिरियॉडिसिटी अँड बॉन्डिंग, थर्मोडायनॅमिक्स. मॅथमॅटिक्स और बायोलॉजीसाठी मॅथमॅटिक्स जर बघितलं तर अल्जेब्रा, ट्रिग्नोमेट्री, प्रोबॅबिलिटी. बायोसाठी जर बघितलं डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड, सेल स्ट्रक्चर, जेनेटिक्स. तर आणि इंग्लिशसाठी बघितलं तर ग्रामर वगैरे आहे. ठीक आहे, तर हा जर सिलेबस बघितला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथचा, तर हा टोटली 11वी-12वी बेस आहे. इंग्लिशसाठी मी तुम्हाला परत सांगतो की ग्रामर, व्होकॅब्युलरी, रीडिंग कॉम्प्रेशन आणि कंपोजिशन आहेत. आणि लॉजिकल रिझनिंगसाठी वर्बल अँड नॉन वर्बल रिझनिंग आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. आता ह्यांचे कॉलेजेस म्हणजे कॅम्पस कुठे कुठे आहेत आणि कोणकोणते कोर्स ऑफर करतात एक शॉर्टमध्ये बघूयात. तर जसं मी बोललो होतो, पिलानीला आहे, दुसरा आहे गोवा KK बिर्ला नावाने, KK बिर्ला गोवा कॅम्पस, आणि हैदराबाद, असे 3 ठिकाणी आहे. तर तुम्ही यामध्ये ऑब्झर्व जर केलं प्रॉपरली, ठीक आहे, तर तुमच्या लक्षात येईल बॅचलर ऑफ फार्मसी हे फक्त आणि फक्त बिट्स पिलानीच्या कॅम्पसमध्येच अवेलेबल आहे. ओके, बाकीच्या गोवा आणि हैदराबाद कॅम्पसला हे अवेलेबल नाही आहे. ओके, सोबतच इथे ब्रँचेस दिले आहेत, कोणकोणत्या ब्रँचेसला तुम्ही अप्लाय करू शकता. केमिकल असेल, सिव्हिल इंजिनियर असेल, कॉम्प्युटर सायन्स असेल, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स असेल. ठीक आहे, भरपूर सारं आहे. MSc पण बायोलॉजिकल सायन्स आहे, केमिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, मॅथ आहे. ठीक आहे, फिजिक्स आहे, जनरल स्टडीज आहे. तर प्रत्येक ठिकाणी सेमच आहे, फक्त इथं एवढा एकच डिफरन्स, मेजर डिफरन्स आहे, तो बी फार्मसीचा. ठीक आहे, इथे एक नोट लिहिली बघा मी. The candidates who will join the MSc program are eligible to apply for the dual degree in engineering at BITS Pilani after the completion of 1 year. This assignment is made by competition analysis of their performance at BITS at the end of first year. म्हणजे ह्याचा थोडक्यात अर्थ काय आहे, तुम्ही जर MSc करत आहात, ठीक आहे, आणि तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे किंवा ड्युअल डिग्री प्रोग्राम करायचा आहे, तर हा ड्युअल डिग्री प्रोग्राम फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला क्लिअर झाला असेल की हा फक्त MSc जर तुम्ही ॲडमिशन घेताय तरच तुम्हाला हा ड्युअल डिग्री प्रोग्राम करता येणार आहे. ह्याच्यामध्ये हा 5 वर्षाचा प्रोग्राम असणार आहे. ह्याच्यामध्ये फीचर असं आहे की तुम्ही पहिल्या वर्षी जे आहे ते सायन्स, MSc सायन्सचं तुम्ही शिकत आहात. ठीक आहे, नेक्स्ट इयरमध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटतं, पण हे डिपेंड्स ऑन युअर फर्स्ट इयरचा परफॉर्मन्स. पहिल्या वर्षाच्या परफॉर्मन्सवरती ते तुमचं डिपेंड असतं की तुम्हाला सेकंड इयरमध्ये इंजिनिअरिंगला ॲडमिशन दिलं जाईल की नाही. ठीक आहे, ते पण त्या परफॉर्मन्सनुसार तुमची ब्रँचसुद्धा ठरते. कॉम्पिटेटिव्ह ब्रँच जे असतील, जसं की इलेक्ट्रॉनिक्स असेल, अजून काही ब्रँचेस असतील, तर त्या जिथे कॉम्पिटिशन आहे जास्त, त्या ब्रँचेसमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचा स्कोर हा वर्षाचा पूर्ण जो कोर्स आहे, स्कोर आहे, तो जास्त असायला हवा. ठीक आहे, अकॉर्डिंगली तुम्हाला ॲडमिशन भेटेल. प्रिपरेशन टिप्स एक थोडक्यात सांगतो. सगळ्यात पहिले तर अंडरस्टँड द सिलेबस पूर्णपणे माहिती असायला हवा. कोणते सब्जेक्ट्स आहेत, सब्जेक्ट्समध्ये टॉपिक्स कोणते आहेत. तुम्ही PYQs सुद्धा बघू शकतात. PYQमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं की कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन साधारणतः विचारले जातात, ह्याचं एक ॲनालिसिस तुम्हाला करायला हवं, जर तुम्हाला चांगले मार्क करायचे आहे, सिरियसली जर तुम्हाला BITSAT द्यायची आहे. ठीक आहे, तर एक अंडरस्टँड द सिलेबस. नेक्स्ट, प्रॅक्टिस रेग्युलर प्रॅक्टिस करायची. रेग्युलर प्रॅक्टिस केल्यावरच तुम्हाला हे यश भेटणार आहे. टाईम मॅनेजमेंट, कारण सगळ्यात महत्त्वाचं टाईम मॅनेजमेंट आहे. तुम्हाला 3 तास आहेत 130 क्वेश्चन सोडवायसाठी. ठीक आहे, तर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट हे खूप परफेक्ट जमलं पाहिजे. सोबतच मॉक टेस्ट तुम्ही दिल्या पाहिजेत. इन्स्टिट्यूटला असेल किंवा कुठे ऑनलाईन असतील, ऑनलाईन पण बऱ्याच ठिकाणी भेटतात आजकाल. मॉक टेस्ट तुम्ही दिल्या पाहिजेत रेग्युलरली. त्याच्यातून तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स कळतो, तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये सध्या कुठे आहात हे तुम्हाला एक माहिती होतं. तर मॉक टेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर स्टे फोकस, कंटिन्यू तुम्ही त्या गोष्टीवरती फोकस राहायला हवं. कंटिन्युटी हवी. ठीक आहे, असं नाही की तुम्ही आज अभ्यास सुरू केला, 1 महिना 15 दिवस अभ्यास केला आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही गॅप घेतला, असं नको व्हायला. स्टे फोकस्ड आणि कंटिन्युटी हवी. तर तुमची जर्नी जर बघायला झालं, स्टार्ट युअर प्रिपरेशन अर्ली, लवकर प्रिपरेशन सुरू करा. सबमिट युअर ॲप्लिकेशन ऑन टाईम ॲप्लिकेशन सबमिट करा.
गिव युअर बेस्ट ऑन एक्झाम डे अँड गेट रेडी फॉर अ रिवॉर्डिंग करिअर. ठीक आहे. तर पूर्णपणे जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारे ही प्रोसिजर आहे. ह्याच्यामध्ये आपण मोस्ट ऑफ दी सगळे पॉईंट कव्हर केलेले आहेत. जर काही पॉईंट सुटले असतील किंवा काही पॉईंट्समध्ये जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट डाऊन करा किंवा आम्हाला रीच आउट करा. तुमचे डाऊट्स पूर्णपणे सॉल्व्ह करण्यात येईल. ठीक आहे. ह्याच्याशिवाय विद्यार्जन सायन्स अकॅडमीमधून आपण असेच बऱ्याच टॉपिकवरती बऱ्याच जे काही एंट्रन्स एक्झाम आहेत ज्या स्टुडंट्सला माहीत नसतात. ठीक आहे. त्यामुळे ते एक्झाम देत नाहीत. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी कोणकोणत्या करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत ह्याच्याबद्दल आपण एक असं व्हिडिओ तयार करत आहोत. तर प्लीज तुम्ही मागचा पण आपला व्हिडिओ चेक करू शकता. आयसरवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्याबद्दल पण आपण कंप्लीट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तो सुद्धा व्हिडिओ आपण ह्या चॅनलवरती टाकलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही जाऊन तो सुद्धा बघू शकता. सो थँक्यू फॉर युअर टाईम अँड ऑल द बेस्ट.